हॅलो, वेलकम इन द लेक्चर. चला तर या व्हिडिओमध्ये आपण हा चार्ट बघणार. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण छोटे शब्द पाहिले, आवाज पाहिले. या चार्टमध्ये काय असणार आहे, सर्व शब्द मिक्स असणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये मोठे शब्द पण असणार आहे. मोठे शब्द वाचण्यासाठी एक नियम नेहमी लक्षात ठेवायचा. आपण मोठे शब्द सर्व वाचणार नाही, त्याचे दोन भाग करणार आणि मग वाचणार. ओके, सो आपल्याला सोपं जाणार. एकदा तुम्ही मागचे व्हिडिओ नीट बघा, तरच हा व्हिडिओ समजेल. ओके, त्याच्यामध्ये मोठे शब्द आहे. एकदा मोठे शब्द काय असतात, छोट्या छोट्या शब्दांनी बनलेले शब्द असतात. सो आपल्याला जर का छोटे छोटे शब्द चांगल्या प्रकारे आले, त्याच्यामध्ये काही डाऊट नसेल, तर आपल्याला मोठे शब्द वाचायला काहीच अडचण येत नाही. ओके, जसं हे बघा, आता पहिला शब्द बघू आपण. एचा आवाज काय, ॲ, आणि त्याच्यासोबत डी घेतला, काय होणार, ॲ ड. आणि हा काय, मेन. हे बघा, आयचा आवाज काय, ई. बरोबर, एम आय काय होतं, एम आय एन, मीन. सो ॲड मीन, याचे दोन भाग केले. बरोबर, ॲड आणि मीन. ॲड मीन याचं पण दोन भाग करणार. ॲड मिट, ॲडमिट, ॲक्टर, अगेन. आता हे बघा, याच्यामध्ये हे बघा, आता ए आयचा आवाज काय येतो, ए आयचा आवाज काय येतो, ए. बरोबर, जसं म्हणून ग ए काय होतं, गेन. मग ए काय होणार, मेन. टी आर, ट्र ए, ट्रेन. बरोबर, एचा आवाज काय येतो, ए आयचा आवाज काय येतो, ए. गेन, मेन आणि ट्रेन. बरोबर, सो हे काय होणार, हे बघा, जी ए आय एन, गेन, त्यालाच ए लावला काय होणार, अगेन. बरोबर, अगेन. आता क यू, क्यूट. हे बरोबर, जर का शब्दाच्या शेवटी ई आला तर यूचा आवाज यूज येणार, आयचा आवाज आईच येणार. ओके, ओचा आवाज ओज येणार आणि एचा आवाज एज येणार. ओके, सो क यू काय होतो, क्यूट, आणि शेवटच्या ईला आवाज नसतो. क्यूटलाच आपण ए लावला तर काय होतं, ॲक्यूट. ओके, आपण 5 शब्द शिकलो. ॲड, मीन, ॲड शेवटी टी लावला फक्त, नच्या जागी काय घेणार, टी, ट. टीचा आवाज ट आहे. बरोबर, ॲड मिट, ॲक्टर, गेन शब्द आहे, त्यालाच ए लावला. अगेन आपण क यू क्यू ट, त्यालाच ए लावल्यावर काय होणार, ॲक्यूट. अल, ए एल काय, अल टर, अल टर. आता खालचा बघू, बी ए एस काय, बास आणि केट, बास्केट, बास्केट, बास्केट. ओके, चेक. बी ए सी के काय, बॅक, त्यालाच ए लावला काय होणार, अबॅक. काय, शेवटी ई आला तर शब्दाचा आवाज काय येतो, ओचा आवाज काय येणार, ओच. सो ब ओ काय, बो, आणि त्याला ए लागला काय होणार, अबो. ओके, आता म यू, शेवटी ई आला तर यूचा आवाज यूज येणार. बाबा, म यू, म्यूज, काय, म्यूज, त्याला ए लावला, अम्यूज. ब यू, ब्यूज. बरोबर, शेवटी ई आहे म्हणून यूचा आवाज यूज येणार. ओके, सो अब्यूज, अम्यूज, अब्यूज. जसं इथे खबरती एक शब्द होता बघा, क यू, क्यूट. बरोबर, शेवटी यू होता म्हणून यूचा आवाज इज आला, यूज आला. बरोबर, क्यूट, ॲक्यूट. तसंच म यू, म्यूज, अम्यूज आणि अब्यूज. ठीक आहे, अलर्ट, मग काय होणार, क्लर्क. हार्म, ए आरचा आवाज काय, आर. सो हार्म, फ आर, फार्म. ओचा आवाज काय, ऑ. सो फॉर्म. आणि एफ आर काय, इथे एफ आर काय, फ्र. आणि ओ, ओचा आवाज काय, ऑ, फ्रॉम. इथे पहिले ओ होता. बरोबर, म्हणून फॉर्म. आणि हा काय होणार, फ्रॉम. शेवटी ई आला तर आईचा आवाज पण काय येणार, आईच. स आई, साईड, अ साईड. यस ए टी काय होतो, ईचा आवाज काय, ए. सो सेट. बरोबर, आणि त्यालाच ए लावला काय होणार, असेट. ओके, त्यानंतर शेवटी ई आला तर एचा आवाज पण काय येणार, एच. बरोबर, सो चे, जो, यांचा पण आवाज येतोय म्हणून चेंज. ओके, ए आर काय, आर. इथे ए आरचा आवाज येतोय. बरोबर, ए आर काय, आर. च आर्च, चार्ज. ओके, आय होप तुम्हाला एवढी लाईन समजली असेल, याच्यात काही अडचण नसणार.
एकदा आपण परत एकदा पूर्ण लाईन वाचून घेऊ. ओके. जर का तुम्हाला कोणता शब्द समजला नसेल परत एकदा व्हिडिओ बघा. ठीक आहे. पहिला काय ॲडमिन 5 मिनिट. हां. ॲडमिन, ॲडमिट, ॲक्टर, अगेन, ॲक्यूट, अलर्ट, बास्केट, चेक, अबॅक, अबो, अम्यूज, अब्यूज, अलर्ट, क्लर्क, हार्म, फार्म, फॉर्म, फ्रॉम, असाइड, असेट, चेंज आणि चार्ज. ओके. आय होप ही लाईन तुम्हाला समजली असेल. ओके. ठीक आहे. एकदा परत ही लाईन नीट रिवाईज करा. ओके. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या लाईनीकडे जाऊ. हे बघा हा शब्द काय चार्ज, चार्ज ए आरचा आवाज येतोय बरोबर. आर चार्ज. इथे यल तिथेच आपण सीच्या जागी यल घेतला तर काय होणार चार्ज. हा पहिला शब्द काय ल आर्च लार्ज. ए आरचा आवाज काय आर लार्ज. जसं हे बघा इथे बघा क आर कार, ब आर बार. तसंच ल आर्च लार्ज, च आर्च चार्ज. ओके. ए आर असेल तर काय आर बार लार्ज आणि चार्ज. कार बार लार्ज आणि चार्ज. ओके. पहिला काय लार्ज. त्यानंतर ॲडॉप्ट. आता ओचा आवाज काय ऑ. सो हा शब्द काय ॲडॉप्ट. हे बघा अ आणि ड ऑ. ओचा आवाज काय ऑ ॲडॉप्ट. इथेच ए असेल तर काय होणार आहे एचा आवाज ॲ बरोबर. सो ड ॲ डॅ काय ॲडॅप्ट. ॲडॉप्ट आणि ॲडॉप्ट. ओके. इथे अ आवाज येणार इथं ॲ आवाज येणार. एचा आवाज ॲ येतो. ओके. त्यानंतर ऑई. ऑई काय ओ आई काय ऑई. व ऑई वाईड. त्यालाच ए लावला काय होणार अवॉइड. ओ यू काय ओ ऑडिट. ओ यू काय ऑडिट. त्यानंतर हा काय होणार ऑडिओ. हा काय होणार स्ट. त्याला स्ट लावला काय होणार स्टुडिओ. काय ऑडिट ऑडिओ आणि स्टुडिओ. ओके. त्यानंतर आपण शिकलोय शेवटी ई आला तर एचा आवाज काय येतो ए. सो व ए वेअर आणि ट ए टिअर बरोबर. आता वेअरला ए लावल्या काय होणार अवेअर. त्यालाच यस लावल्यावर काय होणार स्टेअर. काय इथे एचा आवाज ए येतो कारण काय शेवटी ई आला म्हणून एचा आवाज ए येणार आणि आईचा आवाज आय येणार. यूचा आवाज यूज आणि ओचा आवाज ओच. सो वेअर स्टेअर. त्यानंतर हे बघा शेवटी ई आला आईचा आवाज आईच. प्र आई प्राईज प्राईस आणि प्र आई प्राईज. ओके. त्यानंतर आईचा आवाज काय ई बरोबर ग ई गिन. त्यानंतर एचा आवाज ॲ. सो ग ॲ गॅन आणि यूचा आवाजच नाही बरोबर. सो बी गिन बी गॅन. त्यानंतर काय बिगन. ओके. बिगिन बिगॅन आणि बिगन. ओके. तुम्हाला हे 3 शब्द कळाले का. आईचा आवाज काय येतो ई. सो बी गिन. ओके. बिगिन. तिथंच एचा आवाज ए येतो. सो बी बिगॅन आणि यूचा आवाज नाही सो बी गन. ओके. एचा आवाज काय येतो एच. ब ॲ बॅटल. तिथे ओचा आवाज ऑय. सो ब ऑ बॉटल. आईचा आवाज काय ई. सो लिटल आणि हा टायटल. ओके. हे लिटल आहे ही टिटल पाहिजे पण काय वाचतो आपण टायटल. त्यानंतर काय ब्रॉड ब्रॉड. त्यालाच ए लावला का होणार आहे अब्रॉड. बी आणि ली यल आय काय आईचा आवाज ई बरोबर बी ली फ. आता शेवटी ई आहे सो ओचा आवाज ओज येणार ल ओ लो
न, त्यालाच ए लावला का होणार अलोन. आणि ॲ, प आणि ल, शेवटच्या ईला आवाज नसतो. एचा आवाज ॲ, पीचा आवाज प, ॲ प ल. ओके, एकदा आपण ही लाईन परत एकदा वाचू. ओके, large, large, adapt, sorry, adopt, avoid, audit, audio, studio, aware, aware, stare, price, price, begin, began, begun, bottle, battle, bottle, little, title, broad, abroad, belief, alone, ॲपल. ओके, आय होप तुम्हाला ही लाईन पण लक्षात आली असेल, याच्यात पण काही अडचण नसणार. ओके, आता आपण नेक्स्ट लाईन बघू. आता नेक्स्ट लाईन पहिलंच काय, ॲडल्ट. काय, ॲडल्ट, यूचा आवाज येत नाही, ॲडल्ट. हे बघा, ए सी हे काय आहे, ॲक, बरोबर, ॲक. ब ॲक, बॅक. ट्र ॲक काय होणार, ट्रॅक. क्र ॲक काय होणार, क्रॅक. हा शब्द काय झाला मग, ट्रॅक. एलिफंट, एप्रिल. ए वायचा आवाज काय, ए, सो म ए, मे. शेवटी ई आला तर यूचा आवाज यूज येणार, सो ज यू, जून. इथे पण आईचा आवाज आईज येणार, व आई, वाईट. स आई, साईड, साईट. टी म्हणून साईट. ओके, काय शेवटी ई आला म्हणून आईचा आवाज आईच आला आणि यूचा आवाज यूज आला. ओके, त्यानंतर काय, म्युझिक, व्हिडिओ, म्युझिक. ई एचा आवाज काय, ई. ट ई, टीच. ब ई काय होणार, बीच. आणि आपण शिकलोय ओ आईचा आवाज काय, ऑई, सो स्प ऑई, स्पॉइल. क ऑईल, कॉईल. ओ आईचा आवाज काय, ऑई. तेच ओ एल डी काय होतं, ओल्ड. त्याला एस सी म्हणजे स्क लावला, स्क लावल्यावर काय होणार, स्कोल्ड. ट्राय हे काय होणार, क्राय. फ्राय. डबल ओचा आवाज काय, उ, स श उ, शूट. ओके, एस एच काय, श. त्यानंतर ओचा आवाज काय होतो, ऑ. हे काय, ऑक. हे काय, ऑक. हे इथे एल टाकल्यावर काय होणार, लॉक. तेच के एल टाकल्यावर काय होणार, क्लॉक. बी एल टाकल्यावर काय होणार, ब्लॉक. ओके, सो क्लॉक. ॲडल्ट, ट्रॅक, एलिफंट, एप्रिल, मे, जून, वाईड, साईड, साईट, म्युझिक, व्हिडिओ, म्युझिक, टीच, बीच, स्पॉइल, कॉईल, स्कोल्ड, ट्राय, क्राय, फ्राय, शूट आणि क्लॉक. ओके, आय होप तुम्हाला हे तिन्ही लाईन लक्षात आले असणार. ओके, एकदा नीट बघून घ्यायचं, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके, आता आपण नेक्स्ट लाईन बघू. हे काय होतं, क्लॉक. त्याच्यामधून ए काढून टाकला, मग काय होणार आहे बघा, काय फक्त कचा आवाज आहे, क ऑ. क ऑ काय, कॉक. ए डबल एल काय होतं, ऑल, बरोबर. ए डबल एल काय, ऑल. त्याला सी लावला काय होणार, कॉल. ब वाय, बाय. हे कॉल आहे, हे काय होणार, ट ऑल, टॉल. कॉल, टॉल. हे बघा, ए बी एल काय, एबल. ए बी एल काय, एबल. त्याला सी लावला, क लावला, केबल. टी लावला काय होणार, टेबल. आणि ओचा आवाज ऑय, बरोबर. हे केबल, टेबल. ओचा आवाज ऑय, बरोबर. मग नो ऑ काय होणार, नॉ, नॉबल. सेलर, हे काय होतं, बाय होतं, बरोबर. त्याला ई आर लावला काय होणार, अर, बायर. ब्र आउन, ब्राऊन. सी आर लावला का ना, ओ डब्ल्यू एन काय, आउन. ब्र आउन, ब्राऊन. सी आर काय, क्र, सो क्र आउन, क्राऊन. अटेंड. आता हे बघा, हा शब्द काय, अ ई एन डी काय, एंट.
अ अ टेंट. ओके. त्यानंतर हे बघा, ए आयचा आवाज काय आहे? ए. बरोबर. हा काय होतो? टेन. हा काय होतो? मेन. गेन. ओके. आता हे बघा, सर टेन, मेन टेन. बरोबर. त्यानंतर हे हे काय होणार? कण टेन. त्यानंतर हा शब्द काय आहे? हो, हे बघा, हा काय झाला मग? कंटेन. ओके. ए आय आला, काय आवाज येणार? ए. कंटेन. शेवटी ई आहे, सो आयचा आवाज आई येणार. सो स्ल आय स्लाइड. लिटल. ई आला, एचा आवाज काय येणार? ए. शेम. इथे आर आला, काय? शेअर. ब्ल ए ब्लेम. ई आयचा आवाज आता शिकलो आपण, काय? ए आयचा आवाज ए, सो ब्र ए ब्रेन. आणि बिल्ड. आता बिल्डलाच आपण ई आर लावला तर काय होतं? बिल्डलाच ई आर लावला तर काय? बिल्डर होतो. आता याच्यामध्ये टी सायलेंट आहे. ओके. टीचा आवाजच येत नाही. हा काय? मॅच. मॅच. हे काय होणार? कॅच. हॅच. बॅच. याच्यामध्ये काय? टीचा आवाज येत नाही, टी सायलेंट आहे. ओके. यूचा आवाज काय? यूचा आवाज येत नाही, सो स्ट आणि क, स्टक. शेवटी ई आला, ओचा आवाज ओ, स्प ओ, स्पोक. लोकल. वी लागला का ना? वोकल. चीफ. हे काय? शेफ. ई एस एस. बरोबर. त्याला एस टी आर काय लावला? एस टी आर लावला, स्ट्र. स्ट्र एस स्ट्रेस. आता ए आयचा आवाज आपल्याला माहिती आहे. बरोबर. ए. सो स्ट ए स्टेअर. त्याला यूपी म्हणजे अप लावलं, काय येणार? अप स्टेअर. ओके. शेवटी ई आला, काय होणार? आई. ह आई. हाईड. हिड. हिडन. ब ट र. यूचा आवाज येत नाही, सो ब ट र. टाईप. ई आर लावला, का होणार? टायपर. एअर. हे काय? शिफ्ट. शिफ्ट. त्यानंतर हा सी आहे. ओके. क्ल ओ क्लोज. क्ल ओ क्लोज. ही लाईन परत एकदा वाचू आपण. मॅच. कॅच. हॅच. बॅच. स्टक. स्पोक. ओकल. लोकल. चीफ. शेफ. ट्रेस. अपस्टेअर. हाईड. हिड. हिडन. बटर. टाईप. टायपर. एअर. शिफ्ट. क्लोज. ओके. आता शेवटचा चार्ट बघू आपण. कवर. त्यानंतर हे बघा, हे काय होतं? शिफ्ट. सो हे काय येणार? एचा आवाज येणार इथे. बरोबर. ॲ. क्र ॲ. क्रॅ आणि ट. क्रॅफ्ट. लूज. ई ए काय? ई. बरोबर. बियर्ड. शेवटी वाय आला तर काय? त्याच्या पहिले जो अक्षर असतो त्याला दुसरी बिलांटी घ्यायची. म्हणजे र आला, री घेणार. प आला, पी घेणार. ओके. जसं क्या, री. ओचा आवाज ऑय. बरोबर. सॉ. स ऑ, सॉ, री. यूचा आवाजच येत नाही, सो क आणि र आला म्हणून दुसरी विलांटी री. शेवटी दुसरी वाय आला तर दुसरी विलांटी लावायची पहिल्या अक्षरला. मॅ री. एचा आवाज ॲ, सो मॅरी. वे री. इथे टी सायलेंट आहे. ओके. स्न. एचा आवाज ॲ, स्नॅच. कॉज. मग हा काय होणार? पॉज. काय? कॉज. सो हा काय होणार? पॉज. बेंच. हे काय होणार? हेन्स. त्याच्यामध्ये यल सायलेंट आहे. टॉक. वॉक. हे काय होणार? चॉक. हे बघा, हा शेवटचा एन नका घेऊ. जर का शेवटी ई आला तर ओचा आवाज काय येतो? ओ. बरोबर. स्प ओ, स्पोक. एन लावला का होणार? स्पोकन. ई ए काय? ई. च ई. चिप. डबल ई काय? ई. चिअर. डिअर. एस टी आर काय? स्ट्र. स्ट्र ई. स्ट्रीट. ओके. ही लाईन आता परत एकदा वाचू आपण. कवर. क्राफ्ट. लूज. बियर्ड. कॅरी. सॉरी. करी. मॅरी.
व्हेरी, स्नॅच, कॉच, पॉज, बेंच, हेन्स, टॉक, वॉक, चॉक, स्पोकन, चिप, चिअर, डिअर आणि स्ट्रीट. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व लक्षात आले असतील शब्द. ओके, जर का नाही समजले असतील तर परत एकदा व्हिडिओ बघा, याचा एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला बरं पडेल. ओके, ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. एकदा सगळे शब्द नीट वाचा, लिहून घ्या, नोट डाऊन करा आणि सगळे वाचा. जर का काही अडचण येत असेल तर परत एकदा व्हिडिओ पहा. आणि जर का तुम्हाला आवाज समजत नसेल तर मग मागच्या व्हिडिओमध्ये मी आवाज घेतले ते पण व्हिडिओ एकदा बघून घ्या. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. जाताना एकच विनंती, सबस्क्राईब करून जा. ओके, आणि लाईक करून जा. ओके, थँक्स.